चला मित्रांनो, आज आपण अगदी देवशयनी आषाढीच्या मुहूर्तावरती मी हा व्हिडिओ टाकतोय आणि त्याला कारणसुद्धा त्याच पद्धतीचं आहे, कारण की या सिलेबसमधला हा 6वं लेक्चर आहे माझं. आणि त्या लेक्चरमध्ये महाराष्ट्र, भारत आणि जागतिक स्तराच्या नैतिक विचारक आणि तत्त्वज्ञांचे योगदान हा सर्वात महत्त्वाचा कंटेंट याच्यामध्ये आहे. देवशयनी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. होऊ शकते काहींपर्यंत हा व्हिडिओ उद्या पोहोचेल, परंतु तुम्ही सुज्ञ नागरिक आहात, तुम्ही समजून घेऊ शकता. तर अभ्यासक्रम जो सेक्शन आपण टाकतो या ठिकाणी, तर तो संभाव्य राज्यसेवेच्या पेपर 4थ्या अभ्यासक्रमातला एक महत्त्वपूर्ण कंटेंट आहे. याच्यापूर्वी ABCD आणि हा लेक्चर 6मध्ये आपण त्याचं या ठिकाणी सिलेबस कसं असणार, तर हा संदर्भ या ठिकाणी घेतो आहे. पहिला कंटेंट याच्यामध्ये आपण टाकलेला म्हणजे सिलेबसचं शीर्षक आहे ते महाराष्ट्र, भारत आणि जागतिक स्तराच्या नैतिक, वैचारिक आणि तत्त्वज्ञांचे योगदान. तर भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे अगदी सनातन हिंदू संस्कृतीच्या जडणघडणीतून आणि सांस्कृतिक जीवनातून जे मूल्य परंपरागत सामाजिक आधारावर, आर्थिक स्तरावरती, सांस्कृतिक संदर्भामध्ये निर्माण झालीत, तर अगदी त्या मूल्यांपासून तर अगदी 20व्या शतकापर्यंत गांधीयुग आणि गांधीयुगाच्या समाप्तीनंतरसुद्धा जसं अहिंसेचं तत्त्व आणि त्यानंतर सहिष्णुतेचं तत्त्व हे भगवद्गीता आणि सनातन हिंदू धर्माचं एक महत्त्वपूर्ण मूल्य राहिलेलं आहे. त्याच विचाराची प्रभावशालीता अगदी जापानवर अणुबॉम्ब पडल्याच्या नंतरपर्यंतसुद्धा अहिंसेच्या तत्त्वज्ञानात किती मोठा सर्वात महत्त्वाचा हा विषय आहे. तर अहिंसेच्या तत्त्वांनी, सहिष्णुतेच्या तत्त्वांनी सगळ्या विचारकांना या ठिकाणी प्रभावित केलेलं होतं, परंतु फार कमी लोकांना या गोष्टीची जाणीव आहे की या तत्त्वाची संकल्पना हिंदू संस्कृती आणि वैदिक संस्कृतीपासून त्याची आपण चर्चा करतो. बौद्ध धर्माच्या शिकवणीमध्ये तर आणि जैन धर्माच्या शिकवणीमध्ये, विशेषतः जैन धर्माच्या शिकवणीमध्ये अहिंसा, सत्य, अपरिग्रह या 3 मूल्यांची जितकी चर्चा झालेली असेल, तेवढी कदाचितच मला असं वाटते की जगाच्या कोणत्याही फिलॉसॉफिकल किंवा तत्त्वज्ञांनी त्याचं महत्त्व, त्याचं मूल्यमापन इतक्या दीर्घ पातळीवरच्या स्तरावरती कोणीही केलेलं नसेल. आणि नंतर गांधीवादाचं नैतिक अधिष्ठान जर म्हटलं तर सत्य, अहिंसा आणि अपरिग्रह या 3 मूल्यांचा संदर्भ गांधीजींच्या ज्या वाङ्मय आणि त्यांच्या विचारावरती झालेला, सॉक्रेटिसपासून तर अगदी थोरोपासून गांधी विचारांवरती मी कसा घडलो हे गांधीचं वाङ्मयीन जे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये भारतासहित पाश्चात्य संस्कृतीमध्ये किंवा पाश्चात्य जगतातील नैतिक विचारकांचा गांधींवरती कशा पद्धतीचा प्रभाव झालेला होता आणि त्यातून जे चिरंतन मूल्य आणि चारित्र्याच्या संबंधातले जे काही सूत्र प्रकट झाले, त्या सर्वांचा या ठिकाणी सारांश घेऊन आपल्याला या सिलेबसला सामोरं जायचं आहे. याच्यामध्ये आपण कंटेंट टाकले भारतीय तत्त्वज्ञान. यामध्ये भारतीय तत्त्वज्ञानाचा एक सारांश आपल्याला या ठिकाणी संपूर्ण घ्यायचा आहे. म्हणजे वैदिक संस्कृतीपासून तर गांधीवादापर्यंत आणि गांधीवादी नैतिकता आणि मूल्यांपर्यंत एक अगदी शॉर्ट आणि पॅराग्राफ तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर हिंदू तत्त्वज्ञानामध्ये बेसिक जे लोक ज्यांनी अशा पद्धतीच्या मूल्य आणि नैतिकतेच्या पातळीवरच्या या सगळ्या संकल्पना अस्तित्वात आणल्या, त्याच्याबद्दलचं डिटेल्ड ॲनालिसिस आपल्याला करायचं आहे. सर्वात महत्त्वाचं हिंदू फिलॉसॉफीचा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता, ज्याच्यामध्ये तत्त्वज्ञाची जी चर्चा कर्मसिद्धांत असेल, त्याच्यानंतर तुमचा जे काही खंडित किंवा खंड त्याच्यामध्ये विभाजित केले गेलेले आहे, तर त्या सगळ्या खंडांच्यावरती आधारित असलेली एक भगवान श्रीकृष्णाच्या द्वारे ज्या गोष्टींचा उल्लेख यामध्ये केले गेलेला, तर त्याला आपल्याला नैतिकतेच्या आणि नैतिक विचाराच्या पातळीमध्ये घेऊन आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा वापर करायचा आहे.
त्यानंतर जैन धर्माच्या नैतिकतेचा संदर्भ आणि त्याचा सारांश मी जसं बोललो, अहिंसा, सत्य, अपरिग्रह हे 3 अत्यंत आवश्यक मूल्ये आहे. याशिवाय याला ज्या संदर्भामध्ये महावीर जैन यांनी स्पष्ट केलेलं, तर ती गोष्ट आपल्याला संदर्भासहित या ठिकाणी सारांश स्वरूपामध्ये अभ्यासायची आहे. त्यानंतर बौद्ध धर्माची नैतिकता, याच्यामध्ये अष्टांग मार्ग, 4 आर्य सत्याची जी संकल्पना या ठिकाणी स्पष्ट केल्या गेलेली आणि या 4 आर्य सत्य आणि त्याला प्राप्त करण्यासाठी अष्टांग मार्गाचं जे या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण बौद्ध ग्रंथांमध्ये दिसतं, तर त्याचीसुद्धा आपल्याला एक सारांश स्वरूपामध्ये चर्चा या ठिकाणी करायची आहे. गांधी आणि गांधीवाद सर्वांनीच आत्तापर्यंत आपण अभ्यासलेला, परंतु नैतिकता आणि मूल्याच्या दृष्टिकोनातून गांधीजींचा अभ्यास आत्तापर्यंत आपण केलेला नव्हता. तो या सिलेबसचा एक महत्त्वपूर्ण भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या 6 मुद्द्यांमध्ये आपण अगदी सनातन धर्माच्या सांस्कृतिक तत्त्वज्ञानापासून तर गांधीवादाच्या नैतिक मूल्याच्या सिद्धांतांपर्यंत म्हणजे जवळपास 20व्या शतकापर्यंतची चर्चा करतो. याच्यामध्ये बिफोर क्राइस्ट आणि एडीची सुद्धा चर्चा होऊन जाते, म्हणजे जेणेकरून हा पहिल्या नंबरचा मुद्दा ज्याच्यामध्ये सर्व जागतिक स्तराचं, महाराष्ट्र स्तराचं आणि भारतीय स्तराचं या ठिकाणी आपल्याला डिटेल्स परंतु सारांश स्वरूपामध्ये मूल्यमापन करायचं आहे. ही गोष्ट पहिल्या मुद्द्यामध्ये ध्यानात ठेवायची आहे. नंबर दुसरा येतो भारताचे आणि महाराष्ट्राचे महान नेते, त्याच्यानंतर संत आणि सुधारकांच्या विचारामध्ये नैतिक मूल्य आणि महाराष्ट्राच्या संदर्भात त्याचे महत्त्व. हा दुसरा कंटेंट अभ्यासक्रम मध्येच तुम्हाला समावेशित करण्याची आयोगाची शक्यता. जसं UPSCचा सिलेबस आहे त्याच्या अनुषंगाने 2 मुद्दे मी या ठिकाणी माझ्याकडनं ॲड केलेले, महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय. आता वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये काही सांगण्याची गरज नाही. आज मी एकादशीच्या मुहूर्तावर पहिल्यांदाच तुम्हाला शुभेच्छा दिल्या आणि वारकरी संप्रदायाच्या संतांनी पहिलेची जी संस्कृती होती त्यातून मराठीला कसं विकसित केलं आणि सामान्य माणसापर्यंत नैतिक मूल्यांची ही पोहोच कशी यानं तुम्हाला झालेली. कारण मुठभर लोकांनी, बहुतांश ज्याला आपण बहुजन म्हणतो, या लोकांना अनेक बॅरियर्स, मग त्याच्यामध्ये भाषेचं बॅरियर्स असेल, त्याच्यामध्ये वंशाचं बॅरियर होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे कुळाचं यांना बॅरियर होतं, खूप सारे असे हर्डल्स निर्माण करून ठेवलेले होते की जेणेकरून या सर्व संत परंपरेच्या नैतिक विचारांचं आपूर्तीकरण किंवा नैतिक विचारांची आपूर्ती जनसामान्यापर्यंत पोहोचू नये आणि यांनी पूर्वीसारखं असभ्य माणूस म्हणूनच जीवन जगावं आणि मग त्यातनं आपल्याला शोषण कसं करता येईल या लोकांचं, अशा पद्धतीची ही सामाजिक व्यवस्था निर्माण करून ठेवलेली होती. जसं मी पूर्वीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये बोललेलो की त्या ठिकाणी बौद्धिक विकासाची प्रक्रिया आणि तो भावनात्मक समजीचा जो टॉपिक होता त्याच्यामध्ये सुद्धा हेच कोलॅबोरेशन आहे, हाच बॅलन्स अप्रोच होता की आत्तापर्यंत तिथं आपण निष्कर्ष पोहोचलो की साक्षरतेचा हा जो क्रम किंवा साक्षरता जी निर्माण झाली ती शोषणाच्या दृष्टिकोनातून निर्माण झाली, त्याचा आपण संवेदनशीलतेच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत वापर करू शकलो नाही. म्हणून आयोगाला असं वाटतं की इंटेलिजंट प्लस इमोशनल दोन्ही कोशंट बॅलन्स असणारी पर्सनॅलिटी ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांना आवश्यक आहे. आता हाच प्रयत्न 11व्या-12व्या शतकामध्ये आपल्या वारकरी संप्रदायांनी केला. पूर्वी भाषेच्या या गोंधळामध्ये किंवा भाषेच्या जोखडाखाली, कारण शिक्षणाची जी आपूर्तीकरण किंवा शिक्षणाचा जो अधिकार होता तो एका संस्कृत भाषेपुरता मर्यादित होता. त्याच्यामध्येही कोणत्या वर्गाने शिक्षण घ्यावं आणि तेही संस्कृतच्या माध्यमातून. तर अशा पद्धतीचे प्रयत्न देशामध्ये झाले, महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाले आणि तुकोबाचं काय झालं आणि तुकोबांनी मराठीमध्ये या भगवद्गीतेचं सगळ्या ओवी लिहिल्यात. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून फिलॉसॉफीचे किंवा या नैतिक मूल्याच्या सगळ्या गुणधर्मांचं सप्रेशन अख्ख्या महाराष्ट्रभर मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये समजावून देण्याचं कृत्य केलं. याचा अर्थ असा होतो की मूल्य आणि नैतिकतेच्या या संदर्भातले जेवढे काही विचार होते
ते सामान्य माणसापर्यंत पोहोचले पाहिजे असा महानुभाव आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा अट्टहास होता. याच्यासाठी संत कवींनी आणि संतांनी खूप खस्ता खाल्ल्यात आणि त्यातनं मग महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातनं जी गोष्ट निर्माण झाली तोच आज महाराष्ट्राचा मूल्य आणि महाराष्ट्राची सहिष्णुता किंवा महाराष्ट्राचे एथिकल मुद्दे म्हणून आपण आजपर्यंत विचारात घेतो आहे. मराठी माणसाला विशेषतः महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या लोकांना या संतांच्या वैचारिक पातळीचं किंवा मूलभूत वैचारिक आणि जी काही एक बैठक यांनी निर्माण करून ठेवलेली होती, तर मराठी माणूस कसा जगला पाहिजे, त्याचं चारित्र्य, त्याचं शील कसं असलं पाहिजे, या माध्यमातून संतांनी जे आपल्याला प्रबोधन केलं, तर त्या प्रबोधनातून आपण आतापर्यंत घडत आलेलो आणि महानुभाव संप्रदायाचं तर योगदान यामध्ये फार मोठं आहे. कारण की पहिला पंथ आहे की मराठी भाषेला ज्याने संस्कृतच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी पहिला गद्यग्रंथ लिहिला ज्याचं नाव गद्यग्रंथ लिहिला ज्याचं नाव लीळाचरित्र आहे आणि महदंबेचे दवडे हा पद्यग्रंथ आहे जो पहिला मराठीचा पद्यग्रंथ मानला जातो. याचा अर्थ काय, मराठी भाषाशास्त्राचं ज्ञान माणसाला पोचलं पाहिजे, धार्मिक संस्कारांचं आणि तुम्हाला मूल्य लोकांना कळलं पाहिजे. त्याचबरोबर जी एक मक्तेदारी होती धार्मिक किंवा मूल्य शिक्षणाच्या संदर्भामध्ये एका विशिष्ट वर्गाची, त्या गुलामीतून किंवा त्या मक्तेदारीतून मुक्त करण्याचं काम इतकं मोठं या संतांनी आणि या संप्रदायाच्या माध्यमातून झालं महाराष्ट्रामध्ये. तर याचा सर्वांचा आपल्याला आढावा घेऊन आपल्या नोट्स बनवायच्या आहेत. त्यानंतर मग महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक, तर राजा राममोहन रायांचं नाव या ठिकाणी सर्वात महत्त्वाने आणि प्रकर्षाने घेतलं जातं. कारण 18व्या शतकामध्ये 19व्या शतकामध्ये ज्या महाराष्ट्रात किंवा अन्य अख्ख्या भारतामध्ये ज्या काही रूढी परंपरा किंवा लोकरीती चाली ज्याला म्हटलं जातं त्या अगदी अमानवीय स्वरूपाच्या होत्या. सती प्रथा ही अत्यंत त्यापैकी घाणेरडी आणि तुम्हाला एक प्रथा मानली जायचं, परंतु लोक जीवन जगायचे. त्यानंतर तुम्हाला बालविवाहाची प्रथा, या सगळ्या प्रथा ज्या अमानवीय मानल्या जातात, सभ्य समाजामध्ये त्याचं कुठेही स्थान नाही. तर राजा राममोहन राय हे पहिले व्यक्ती होते ज्यांना पुनर्जागरणाचा प्रचारक म्हटलं जातं, पुनर्जागरणाचा प्रणेता म्हटलं जातं. आणि राजा राममोहन रायांपासून एक मग परंपरा निर्माण झाली या देशामध्ये आणि ती प्रत्येक राज्यामध्ये समाजसुधारकांच्या माध्यमातून, यालाच आपण म्हणतो की जे पूर्वीची मूल्य होती किंवा जे चिरंतन सनातन मूल्य आहे व्यवहारवादाची, त्याचं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे आणि त्यानुसार सभ्य समाजाचं जीवन जगण्याची पद्धत लोकांनी स्वीकारली पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू होता सर्वात आधीचा. त्यानंतर दयानंद सरस्वती आले. त्यानंतर कौटिल्य आणि चाणक्याच्या चाणक्य नीतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी व्यवहारवादाच्या संबंधांमध्ये प्रकट झालेल्या आहेत. त्यानंतर शीख संप्रदायाच्या स्थापनेमध्ये गुरु नानक यांचं स्थान महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण या सिलेबसला पुढे जातो तर महाराष्ट्रामध्ये मुख्य धर्मांचा जो उल्लेख केला गेला पाहिजे आणि त्या धर्मांमध्ये ज्या ज्या माणसांनी या मूल्यांसाठी किंवा मूल्य पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न केलेले आहे त्यांचा सारांशत उल्लेख या ठिकाणी आपण आपल्या नोट्समध्ये करून घेतला पाहिजे. याचा अर्थ अगदी महानुभाव संप्रदायापासून तर आपण अगदी 20व्या शतकापर्यंत म्हणजे जवळपास 1000 वर्षाच्या या संपूर्ण संस्कृतीचा आणि त्यासोबत सांस्कृतिक मूल्य आणि त्याशिवाय एथिक्सला कशा पद्धतीनं रिइन्स्टॉल करतो आणि आपल्या व्यवहारवादामध्ये त्याचा वापर करतो आणि त्यानुसार एक सभ्य समाजाची स्थापना आपल्याला कशी करता येईल या संदर्भातले सगळ्यांचे प्रयत्न या ठिकाणी जे आहे उल्लेखनीय आहे आणि त्यांचं वर्णन आपण या टॉपिकमध्ये करायला पाहिजे. त्यानंतर सेपरेट आपण टॉपिक घेतलेला आहे याच्यामध्ये पाश्चिमात्य नैतिक विचारक. तर पश्चिममध्ये नैतिक विचाराची सुरुवात झाली सॉक्रेटिस किंवा सुक्रातपासून. कारण ग्रीक साम्राज्यामध्ये शिक्षणाची आणि या ठिकाणी सुरुवात झालेली आहे बेसिकली युरोपामध्ये. ग्रीक साम्राज्य जेव्हा होतं आणि तिथपासून हा संपूर्ण ख्रिश्चॅनिटीचा जो पोर्शन होता, तर या संपूर्ण प्रभागामध्ये जी काही घटना घडली त्याचा ओरिजिन सॉक्रेटिसपासून सुरू होतो आणि ती परंपरा पुढे नेण्याचं काम मग ॲरिस्टॉटल आणि प्लेटोच्या संदर्भामध्ये प्रकट होते.
हेच कारण आहे की हे तीनही लोक प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला दिसतात. मग ते पॉलिटिकल सायन्स असून दे, हिस्ट्री असून दे, है ना, जॉग्राफी असून दे. त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं योगदान या लोकांचं नैतिक आणि नैतिक पुनर्स्थापनेच्या संदर्भात होतं. ॲक्च्युअल रिनायझान्सा हा शब्दच पश्चिममधनं या देशामध्ये आलेला आहे. आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये इतिहासकारांनी जो शब्द वापरला रिनायझान्सा, त्याचा अर्थच या ग्रीकमध्ये सॉक्रेटिसनी जी सुरुवात केलेली होती त्याचासुद्धा हेतू तोच होता की असभ्य वर्तनाच्यासाठी सभ्य वर्तनामध्ये या लोकांच्या वर्तनाला परिवर्तित करण्याच्या दृष्टिकोनातून सभ्य समाजाचे नैतिक मूल्य आणि त्याशिवाय व्हॅल्यूज कशा आपल्याला रिइन्स्टॉल करता येतील आणि त्या संबंधातलं चिंतन हे ॲरिस्टॉटलपासून सुरू होतं. मग 20व्या शतकामध्ये पुढे आपण पाहतोच आहे इमॅन्युअल कांटपर्यंत ही परंपरा पुढे जाते. परंतु याची सुरुवात सॉक्रेटिसनी केलेली होती. या ठिकाणी हे प्रकर्षानं आपल्याला उल्लेखित करायचं आहे. तर पाश्चिमात्य नैतिक विचारकांच्या संदर्भात या तीनचा सारांश तुम्हाला विस्तारित स्वरूपात घ्यायचं आहे आणि इमॅन्युअल कांटपर्यंत जे रिव्हॉल्युशनरी थिंकर्स या ठिकाणी झालेले त्यांचा सारांश स्वरूपामध्ये तुम्हाला अध्ययन करायचं आहे. सर्वात महत्त्वाचं आहे की इमॅन्युअल कांटचा जेव्हा जन्म झाला आणि जगामधलं एवढं फिलॉसॉफिकल ॲटिट्यूडनी लिहिलेलं लिटरेचर त्यांनी वाचल्याच्या नंतर त्याला एक प्रतिप्रश्न पडला की या सर्वांचं उपयोग काय. मनुष्य व्यवहारामध्ये जगत असताना किंवा मनुष्य व्यवहाराचे जे काही सहसंबंध आहे त्याच्या संबंधात वागताना या सर्व मूल्यांचा वापर किंवा युटिलिटी अस्पेक्ट काय आहे, इथून या चिंतनाला सुरुवात होते. आणि 20व्या शतकातलं जे काही नैतिक चिंतन आहे त्याची सुरुवात इमॅन्युअल कांटपासून पाश्चिमात्य जगतामध्ये होते. आणि ही परंपरा इमॅन्युअल कांटपासून तर अगदी आपल्या महात्मा गांधींपर्यंत या सर्व विचारांचा प्रभाव जो आहे संपूर्ण जगाच्या फिलॉसॉफी आणि त्याचसोबत मूल्यशास्त्रांवरती सुद्धा झालेला दिसतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण उपयोगितावाद या शीर्षकाखाली इमॅन्युअल कांटला सेपरेट अध्ययनासाठी ठेवलेलं आहे. कारण 20व्या शतकामध्ये जी परंपरा सॉक्रेटिसनी घालून दिलेली होती युटिलिटी आस्पेक्टच्या माध्यमातून या माणसाने या मूल्य किंवा एथिक्सचा वापर कसा करायचा या संबंधातलं चिंतन केलेलं आहे आणि म्हणून ते आपल्यासाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. तसा हा अभ्यासक्रम जो सेक्शन आहे तो फार विस्तारित आहे. कारण हा मधात घेतलेला आपण तो पूर्वीचे समोरचे जे 2 टॉपिक आहे आणि आधीचे जे 4 टॉपिक आहे याच्या मधातला टॉपिक आहे आणि म्हणून हा सारांश स्वरूपात घेतलेला टॉपिक आहे हे लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला एवढा विस्तारित सिलेबस नाही आहे. याचे कंटेंट मी माझ्या सुविधेने किंवा मला जसं वाटतं म्हणजे मला असं वाटतं की एक माणूस जो रिव्हॉल्युशन करतो तिथून त्यांनी एक नवीन परंपरा निर्माण केली आणि म्हणून मी अनेक शीर्षकांखाली याचं सेपरेशन केलेलं आहे. असंच तुम्हाला सुद्धा करता येईल. म्हणजे काय होईल, अभ्यास सुटा जर केला तर लक्षात पण राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये जर तुम्ही केलं तर तुमचं एक सायकोलॉजिकल जे बर्डन तुमच्या डोक्यावर आहे की इतका मोठा सिलेबस कसा करायचा, तर हे सुद्धा तुम्हाला रिलीज करता येईल. आपलं टेन्शन आपल्याला हलकं करावं लागतं. माझ्याकडनं मी अल्पासा प्रयत्न करतो आहे तुमच्यापर्यंत हे पोहोचवणे आणि त्याच्यामध्ये मला काहीतरी तुमची हेल्प करता येऊ शकते का या संबंधात मी या सगळ्या सिरीजचा या ठिकाणी कंटिन्युएशन ठेवतो आहे. परंतु तुम्हालासुद्धा जो भविष्यात किंवा आताही तुम्ही जो अभ्यास करताय त्याला तुकड्यांमध्ये करायचं, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये त्याचा वापर करायचा आणि मग नंतर काय करायचं, हे सगळे तुकडे जोडायचेत. तर एक सलग अभ्यासक्रम इंटिग्रेटेड तुमचा तयार होऊन जाईल. असो, त्यानंतर नंबर 5वा मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे वाद आणि मूल्य पुनर्स्थापना. वाद आणि मूल्य पुनर्स्थापनेचा अर्थ असा होतो की इमॅन्युअल कांटच्या नंतर जेवढी काही परंपरा या देशामध्ये किंवा जगामध्ये निर्माण झाली, मी जसं मागच्या टॉपिकमध्ये बोललेलो होतो की साक्षरता किंवा काही समाज एकाच वेळेस सगळे समाज सभ्य झालेले नाही. काही समाज सभ्य झाले, काही समाज असभ्य झाले. काही समाजांचा आर्थिक आणि भौतिक विकास झाला आणि आर्थिक आणि भौतिक विकास झाल्याच्या नंतर या समाजामध्ये
जसं मी मागच्या टॉपिकमध्ये बोललो की आपल्याकडे थोडीफार मग ती ज्ञानाची शक्ती असो, ती शस्त्राची शक्ती असो, आणि ती अर्थाची किंवा भौतिक संपत्तीची शक्ती असो, आपल्याला या सर्व शक्ती प्राप्त झाल्याच्या नंतर माणसाची एक महत्त्वपूर्ण मानसिकता आहे की दुसऱ्यांना आपण आपल्या पायथ्याशी कसं अधिग्रहित करायचं किंवा दुसऱ्यांवरती अतिक्रमण कसं करायचं. यातून किंवा या वादाच्या बोऱ्यामध्ये जेव्हा धार्मिक अधिष्ठानं संपली आणि जितकं काही आपण चर्चेलं या ठिकाणी, या वादांचं जेव्हा एक्स्ट्रीमिस्ट, याला एक्स्ट्रीमिझम म्हणतो आपण, अशा पद्धतीने या मूल्यांची चर्चा जेव्हा होऊ लागली आणि काही ठिकाणी हे मूल्य जबरदस्तीनं थोपवण्याची परंपरा निर्माण झाली. युरोपामध्ये जसं मी बोललो की ग्रीक साम्राज्याच्या या सगळ्या अध्ययन आणि सगळ्या प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी तुम्हाला मनुष्य स्वभाव आणि मनुष्य व्यवहार, मनुष्य समाज सभ्य झाला शैक्षणिकदृष्ट्या. त्यानंतर 17व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली, तर पैशाचं प्राबल्य वाढलं. पैशाचं प्राबल्य 17व्या शतकामध्ये वाढलं, परंतु ज्ञानाचं प्राबल्य सॉक्रेटिसनी जी परंपरा निर्माण करून ठेवलेली होती तिथून जे विकास झाला, मग या लोकांनी संपूर्ण जगामध्ये फिरून आपल्या विचारधारेचा किंवा मूल्याचा प्रचार करण्याच्या दृष्टिकोनातून ही संपूर्ण प्रक्रिया दुसऱ्यांना अधिनायकवादाच्या खाली आणायची, यातून ही प्रक्रिया निर्माण झाली. आणि मग मूल्यांचा संघर्ष झाला, ज्याला मूल्य संघर्ष आपण म्हणतो. तर शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून सभ्य समाजाचं हे कर्तव्य होतं की असभ्य जे आहे त्यांना मूल्य प्रतिस्थापना करून आपल्यासारखं बनवणे किंवा सभ्य समाजाकडे नेणे. परंतु ही जबाबदारी काही लोकांनी स्वीकारली नाही आणि पुर्तगाली जेव्हा भारतामध्ये आले त्यानंतर हा सगळा संघर्ष जो झाला आणि शेवटी मग तुम्हाला ब्रिटिशांनी या ठिकाणी साम्राज्यवादाची स्थापना जी केली, यातून मग आत्तापर्यंत सेकंड वर्ल्ड वॉरपर्यंत आपण पोहोचतो. तर मूल्य संघर्षातून काही लोक जे या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या मानसिकतेला भीक नव्हते घालत किंवा या मानसिकतेच्या खाली त्यांना गुलाम होणं पसंत नव्हतं, मग यातून अनेक वादांची निर्मिती झाली, जसं वास्तववाद. म्हणजे प्रत्येक माणसाला मनुष्य असण्याची जाणीव आणि मनुष्य असण्याबद्दलचे त्याचे अधिकार आणि हक्क याची डिमांड भलेही पूर्ण जगामध्ये नसेल झाली, काही ठिकाणी झाली, परंतु तो सुद्धा आपण हक्क आणि अधिकार मान्य केला. आणि वर्तमानात भारताचं संविधान असून दे की अन्य कोणत्याही जगाचं संविधान असून दे, आपण नॅचरल राईट्सपासून तर ह्युमन राईट्सपर्यंत विकासाच्या सर्व प्रक्रिया सामाजिक मूल्याच्या प्रतिस्थापनेच्या संदर्भात स्वीकारले आहे. तर हे कशामुळे झालं? काही मुठभर लोकांनी स्वतःची जाणीव जेव्हा निर्माण केली किंवा स्वतःमध्ये अशा पद्धतीचा जो एक वैचारिक संदर्भ होता त्याला घेऊन हे लोक आपल्या अधिकाराची लढाई लढत असेल तर त्यातून एक रिअलायझेशन या लोकांना झालं आणि तिथनं वास्तववादाची निर्मिती झाली. त्यानंतर सायन्सचा विकास झाला बेसिकली 19व्या शतकापासून. तर पूर्वी प्रकृतीने निर्माण केलेले मनुष्य जीवनामधले हर्डल हे कुणालाच समाप्त करता येऊ शकणार नाही असं एक जे पूर्वमत होतं, त्याच्यामध्ये विज्ञानाने क्रांती केली आणि डिटर्मिनिझमच्या वर्सेस पॉसिबिलिझम म्हणजे संभववाद हा आपल्याला भूगोलामध्ये पण शिकता येतो आणि येणारा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भूगोलाचा जो आपण ऑप्शनल पेपर म्हणतो त्याच्यामध्ये हे वाद तुम्हाला संपूर्णपणे वाचायचे आहे. याच्यावरती खूप सुंदर प्रश्न आणि त्याच्यामध्ये असतात. हा प्रकृती प्लस मानव याच्यातला संघर्ष आणि या संघर्षातून कधी काळी विचार नसेल केला माणसाने की माणसाला एव्हरेस्टवरती चढता येऊ शकतं, परंतु एव्हरेस्टवर माणूस चढला आणि आजकाल अपंग लोकसुद्धा अरुणिमा सिन्हा सारखे लोकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी चढताना दिसतात. म्हणजे प्रकृतीने जे एक डिटर्मिनिझम म्हणजे याच्या पलीकडे या सीमेकडे तुम्हाला जाता येणार नाही किंवा तुम्ही जाऊ शकत नाही हा एक हर्डल जेव्हा निर्माण करून ठेवलेला होता, तर त्याच्यामध्ये आपण पॉसिबिलिझम करून दाखवला विज्ञान आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. ॲलन कुमारी सॅम्पुल नावाची एक जॉग्राफिकल थिंकर आहे अमेरिकन स्कूल ऑफ थिंकिंगमध्ये. तिने एक खूप सुंदर स्टेटमेंट केलेला आहे डिटर्मिनिझम वर्सेस पॉसिबिलिझमच्या संदर्भामध्ये.
ती म्हणते की प्रकृतीने जेव्हा माणसाला जन्माला घातलेलं तेव्हा त्याच्या कानामध्ये जेवढ्या हर्डल्स या पृथ्वीवरती आहे त्याला तू इरेज कसं करशील याचा कानमंत्रसुद्धा टाकलेला आहे. आणि यातून मग मनुष्य स्वभाव हा जाणीवेतनं या डिटर्मिनिझमला ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून आज सायन्स अँड टेक्नॉलॉजीची निर्मिती झाली. जीन सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, स्पेस सायन्स, मिसाईल टेक्नॉलॉजी इथपर्यंत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीपर्यंत आपला विकास झालेला आहे. त्यानंतर आपण मंगळयान सोडलं है ना. स्पेसमध्ये आपले खूप सारे तुम्हाला स्टेशन्स आपण एस्टॅब्लिश केलेले. आज कम्युनिकेशनच्या संदर्भामध्ये खूप सारं रिव्हॅल्युशन झालेलं आहे. तर हे जर आपण डिटर्मिनिझमवरती स्थिर राहिलो असतो आणि प्रकृतीने निर्माण केलेल्या हर्डल्सलाच आपण आपलं पाप समजलो असतो, शाप समजलो असतो, तर आपण इतका विकास नसतो करू शकलो. हा याच्यामध्ये संदर्भ आहे. त्यानंतर आदर्शवाद, काही ठिकाणी कसं वागायचं याबद्दल आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा सांगितलं जातं. परंतु जागतिक संदर्भात या पद्धतीचं वातावरण आहे का, तर ही गोष्ट सर्वात महत्त्वाची. आदर्शवादाच्या संकल्पना आजपर्यंत आपल्याला सांगत आलेलो, परंतु त्यामध्ये आधुनिक कालखंडामध्ये बरेचसे परिवर्तनं होताना दिसतात. या सगळ्यांचा सारांश स्वरूपामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या नोट्स या ठिकाणी बनवाव्या लागतील. उदारवादाची संकल्पना ही सुद्धा अपरिग्रहाच्या संकल्पनेतून निर्माण झालेली आहे. लिबरलिझम तसा निर्माण होत नाही. तर आपल्याकडे जे काही आहे किंवा मग ते ज्ञान असेल तर ते कोणाकडे मायग्रेट कसं करायचं, त्याचा संपर्क कसा साधायचा, यातून एक लिबरलिझमची आणि उदारतावादातून सहिष्णुतेचं तत्त्व जे आहे ते प्रकर्षाने प्रगाढ होतं. या ठिकाणी आपण गंगा जमुनी तहजीबीचा जो संदर्भ घेतो, आज आषाढी एकादशी आहे. अनेक वारकऱ्यांना पालखीमध्ये जीव घालणारे, पालखीचे जे वारकरी आहे, तर रस्त्यावर जेवण खाऊ घालणारे अनेक मुस्लिम बांधव आहे, शीख बांधव आहे, ख्रिश्चन लोकसुद्धा वारकरी संप्रदायाचं महाराष्ट्रामध्ये जेवढं प्राबल्य आणि हा एकोपा सामाजिक स्वरूपाचा जो दिसतो ना, तो कुठेही तुम्हाला दिसणार नाही. तर उदारवादाच्या या संकल्पनेतून आपल्या संतांनी ज्या पद्धतीची परंपरा या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि त्यातून जागतिक संदर्भाचा सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक उदारतेच्या माध्यमातून या मूल्याची प्रतिस्थापना म्हणजे खरं संत कवींचं किंवा संतांचं जे प्रबोधन आहे ते फळाला लागेल. अन्यथा महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा काही असहिष्णू घटना गेल्या काही दिवसामध्ये घडताना आपल्याला दिसत आहे. तर ही प्रकर्षाने याचा आधुनिक संदर्भ कसा लावायचा, उदारतावादाचा किंवा जितके काही इझम्स मी या ठिकाणी मांडलेले आहे, तर हे सगळे बाबांनो सहिष्णुता, सत्य, अहिंसा या परंपरागत मूल्यांची, कारण याच्याशिवाय तुम्ही जगू शकणार नाही. माणूस हा असभ्यतेतून सभ्यतेकडे आला, पुन्हा तुम्ही याच पद्धतीच्या असभ्यतेकडे जाण्याचा प्रयत्न जर करत असाल तर या सगळ्या मूल्यांना आपण पायदळी तुडवतो आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि या सगळ्या वादांचा, या इझमचा आधुनिक संदर्भ कसा लावायचा, आपण प्रश्न उत्तरं लिहायची प्रॅक्टिस कशी करायची याबद्दल सुद्धा समोरच्या काळामध्ये काही व्हिडिओज मी आपले अपलोड करणार आहे आणि विथ एक्झाम्पल्स तुम्हाला त्याच्यामध्ये देणार आहे. ते तुम्हाला डाउनलोड करता येऊ शकते आणि ते पूर्णतः फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. की येणाऱ्या संभाव्य अभ्यासक्रमाच्या संदर्भात जर वर्ड लिमिट आन्सरमध्ये आयोगानं तुम्हाला डिफिनेट करून दिली तर अशा सिच्युएशनमध्ये 150 किंवा 200 शब्दामध्ये उत्तर कसं लिहायचं हा सर्वात महत्त्वाचा घटक पुढे येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. तर या संदर्भात आपल्याला आधुनिक कालखंडामध्ये जे या देशात घडत आहे, मग ते आर्थिकदृष्ट्या असू शकते, आर्थिक विषयाच्या संबंधात असू शकते, सामाजिक सहिष्णुतेच्या बाबतीत किंवा अशा अनेक प्रकारच्या मूल्यांमध्ये असू शकते, सत्यनिष्ठा आहे. त्याच्यानंतर आपण मागच्या टॉपिक्समध्ये मी पूर्ण लिस्टिंग तुम्हाला करून दिली. त्या सगळ्या मूल्यांच्या संदर्भामध्ये आधुनिक संदर्भ किंवा करंटला कसं जोडायचं, जसं आता या ठिकाणी मी करून दाखवलं तुम्हाला. तर अगदी याच पद्धतीची प्रोसेस आपल्याला संपूर्ण सिलेबसच्या अनुषंगाने करायची आहे. त्यानंतर आधुनिकतावाद, ज्याला आपण विदेशी संस्कृतीचं अनुकरण म्हणतो, तर आधुनिकतावाद आणि अनुकरणवाद याच्यामध्ये बेसिक डिफरन्स आहे. जे अनुकरणात्मक असतं त्याला आधुनिकता म्हणत नाही. खानपान संस्कृती बदलली, पेहराव बदलले, तुमची भाषा बदलली, तर याला आपण फक्त अनुकरणवाद म्हणतो, आधुनिकतावाद म्हणत नाही. आधुनिकतावादाचा अर्थ असा होतो
की जे काही परंपरागत मूल्य आपले सध्या कालबाह्य झालेले आहे त्या ठिकाणी आपण नवीन मूल्यांचा कसा स्वीकार करतो किंवा केला गेला पाहिजे, याला म्हटलं जातं आधुनिकतावाद. त्यानंतर एक 19 आणि 20व्या शतकाच्या मध्यामध्ये एक रशियन राज्यक्रांती झालेली होती. त्याचा प्रभाव साम्यवादाच्या स्वरूपामध्ये प्रकट झाला आणि रशियन साम्यवाद हे जगातलं सर्वात मोठं पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे असं तुम्हाला जे आहे रशियन राज्यक्रांतीच्या प्रणेत्यांना वाटायचं. सामान्यतः स्टॅलिन आणि लेनिन याचा जनक मानला जातो, परंतु हा साम्यवाद जेव्हा चीनमध्ये एक्स्ट्रीमिस्ट कम्युनिझम म्हणून प्रकट होतो, तर वर्तमानात बाजूच्या श्रीलंकेमध्ये काय झालं आणि कर्जाच्या या सगळ्या फेरामध्ये चीन कसा कसा इंडियन सबकॉन्टिनेंटच्या देशांना फसवतो आहे याचं चित्र आपण परवाच्या दिवशी पाहिलेलं दिसतं. तर एक्स्ट्रीमिझमची ही जी कन्सेप्ट आहे, आता ही सुद्धा नवसाम्राज्यवादाच्या निर्मितीचीच कन्सेप्ट आहे. तर क्षेत्रविस्तार आणि त्यातून आपण 2 महायुद्ध पाहिले. क्षेत्रविस्तार हा सर्वात मोठा या देशाला आणि जगाला असलेला रोग आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चीन आपलं नेबरहूड कंट्रीज आहे. त्याच्यामुळं भारतीयांना आणि भारताच्या लोकांना फार या ठिकाणी सतर्क राहण्याची गरज आहे. याचा फायदा काही आतंकवादी किंवा देशाचे शत्रू आणि लोक जे आहे करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आंतरिक सुरक्षेला काही ठिकाणी जे आहे गालबोट लावण्याचा किंवा त्या ठिकाणचे जे काही लिव्हफॉल्स असतील त्याचा वापर करून आपला एक पर्टिक्युलर आणि एक समूहगत एजेंडा चालवण्याचा प्रयत्न करत आहे. तर देशाच्या सहिष्णुतेचं आणि एकात्मतेचं खंडन या सगळ्यांनी कसं होऊन राहिलेलं आहे, तर याचा रिलेशन आपल्याला या सगळ्या एक्स्ट्रीमिझमशी जोडायचा आहे. ज्याला अतिवाद म्हणतो तो या ठिकाणी मी टाकलेला नाही आहे, परंतु अतिवादातून संघर्षाची निर्मिती होते आणि या संघर्षातून कुणाचंच यांना बरं होत नाही. इंदुरीकर महाराजांचं स्टेटमेंट आहे की या संसारामध्ये 2 गोष्टी निरुपयोगी आहे, तो म्हणजे एक वाद आणि दुसरं म्हणजे संसार. आता तो त्यांचा आध्यात्मिक बैठकीचा भाग आहे, परंतु मला वाटलं मी त्यांचं कीर्तन ऐकल्याच्या नंतर की एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला कोट करायला पाहिजे. तर हे वाद जेवढे काही आपण या ठिकाणी अभ्यासणार तर हे शत्रुत्वच निर्माण करणार, परंतु काय करणार, अभ्यासाचा भाग आहे, आपल्याला ही गोष्ट करायची आहे. त्यानंतर समाजवाद, समाजशास्त्राचा संपूर्ण इमॅन्युअल दुर्खमपासून असो इमॅन्युअल कांटपासून असो, तर यांनी ही एक विचारधारा जी समाजवादामध्ये आणली की सामाजिक सहिष्णुतेच्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी सामाजिक एकोप्याने कसं जगता येईल. भलेही आपले धर्म वेगळे असो, जगण्याच्या पद्धती अलग असो, खानपानाच्या संस्कृती अलग असतील, पेहरावाच्या संस्कृती, वेशभूषेच्या संस्कृती अलग अलग असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी जरी भिन्न भिन्न असल्या तरी त्याला एकत्रित करता येतं आणि हीच भारताची सर्वात मोठी विशेषता आहे. यानंतर स्त्रीवादाचा जन्म झाला देशामध्ये अनेक संत आणि कवयित्रींच्या माध्यमातून. तर चोखामेळासारखी बाई जी आहे तर तिला सुद्धा आपण संत कवींमध्ये या ठिकाणी जर टाकतो तर उदारतावादासहित स्त्री जातीच्या ज्या काही समस्या आहेत त्याचं प्रतिपादन जे चोखामेळापासून तर अगदी आधुनिक कालखंडातल्या मराठी, हिंदी, इंग्रजीच्या कवयित्री किंवा हे लोक जे करताना दिसतात आहे, यातून एक फेमिनिझमची संकल्पना विकसित झाली. भारताची लोकशाही अमेरिकन लोकशाहीच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आधुनिक लोकशाही मानली जाते. त्याचं कारण असं आहे की अमेरिकेमध्ये 18व्या शतकापर्यंत स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा कुठे स्त्रियांनी या हक्कासाठी आंदोलनं केली तिथून या सगळ्यांची उत्पत्ती झाली. त्यानंतर स्त्रियांच्या संदर्भात आता या ठिकाणी कोणतं मूल्य प्रस्थापित होतं, तर पुरुषांना जे अधिकार आहे मग स्त्रियांना का नको. तर स्त्री पुरुष समानता एका नवीन मूल्याची प्रतिस्थापना या स्त्रीवादातून झाली असं आपल्याला म्हणता येईल. कारण कोणतेच परंपरागत मूल्य हे स्थिर नसतात, परंतु काही मूल्य असे आहे की त्याला बदलता येत नाही. समानता हे पहिले मूल्य होतं, परंतु यामध्ये 2 जातींमध्ये वाद होता, एक स्त्री आणि पुरुष.
आणि म्हणून आपण कामाच्या ठिकाणी सुद्धा आता महिलांच्या अधिकारांना स्वीकारलेलं आहे, परंतु हे आपसूक झालेलं नाही, तर यासाठी जागतिक स्तरामध्ये खूप सारी स्त्रियांच्याद्वारे झालेली क्रांती तुम्हाला दिसेल. त्यानंतर नवसाम्राज्यवादाच्या बद्दल मी बोललो की वर्तमानात साम्राज्य विस्तार आणि क्षेत्रविस्ताराची ही जी प्रक्रिया सुरू झालेली आहे, यालाच आपण नवसाम्राज्यवाद म्हणतो. तर चीनच्या संदर्भात मी एक उल्लेख ह्या ठिकाणी केलेला होता. याच पद्धतीचा तुम्हाला जो उल्लेख जगातल्या अनेक ठिकाणी करता येईल, जसं युक्रेन रशिया वर्तमानात सुरूच आहे. याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? यासाठी तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनचं, भारताचे आंतरराष्ट्रीय देशांसोबत असलेले संबंध आणि त्याचं अनुकरण, त्याची पूर्ण बॅकग्राऊंड हिस्ट्री आणि वर्तमानात असलेला त्या संबंधांचा संदर्भ घेता घेता आपल्याला या नवसाम्राज्यवादाच्या नोट्स बनवायच्या लागतील. आणि अशा पद्धतीने यामध्ये पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन आणि त्या ठिकाणी मूल्य प्रतिस्थापना, जसं आता नवीन मूल्याची मी चर्चा केली, स्त्री पुरुष समानता, याचं हेडिंगच आपण मूल्य पुनर्स्थापना केलेलं आहे. तर 20व्या शतकापासून तर 21व्या शतकापर्यंत गेल्या 100 वर्षामध्ये काही मूल्य कालबाह्य झाले किंवा असूनही त्यांचं आपण या ठिकाणी मूल्यमापन करत नाही किंवा त्यानुसार आपले व्यवहारवाद नाहीत. अशा सिच्युएशनमध्ये या मूल्यांची पुनर्स्थापना अलग अलग घटकांच्या किंवा घटनांच्या माध्यमातून कशी करायची आहे किंवा करता येईल, तर ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला प्रकर्षानं जाणवते. आणि या ठिकाणी या सगळ्या वादावरती छोट्या छोट्या नोट्स तुम्हाला बनवता येतील. आणि पुढे अन्य आपण या ठिकाणी एक शीर्षक दिलं, तुम्हाला जे काही इझम्स यामध्ये टाकायचे आहे तुम्ही टाकू शकता. त्याच्यावर जर तुमच्याकडे मटेरियल असेल तर ठीक, अन्यथा ही सिरीज सुरूच आहे तुमच्यासाठी. तर अभ्यासक्रम ई जो होता हा पार्ट, त्याच्यामध्ये हे 5 सेक्शन्समध्ये आपण सिलेबस डिफाईन केलेला आहे. निश्चितपणे हा जो भाग आहे खूप लेंगदी आणि खूप छोटा आहे, परंतु काय करणार, उपाय नाही आपल्याकडे, आपल्याला तेवढं करावं लागणार आहे. त्या संदर्भात काही गोष्टी तुम्हाला जर समजल्या असतील किंवा नसतील तर कृपया कमेंट्समध्ये तुम्ही टाकू शकता, त्याच्यानुसारसुद्धा मी तुम्हाला उत्तरं देऊ शकतो. याशिवाय काही अजून प्रतिप्रश्न असतील तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला याचं गायडन्स केलं जाईल. आणि यासाठी येणाऱ्या 17 तारखेला, कारण की आता या सिरीजमधले फक्त 2 व्हिडिओज माझे या सिलेबसवर येतील, पुन्हा कंटिन्युएशन राहणारच आहे, परंतु मधात म्हणजे 12, 15, 16च्या नंतर 17 तारखेला आपण एक 10 वाजता या संदर्भात एक मेगा सेमिनारचं आयोजन केलेलं आहे, जे तुम्हाला माझ्या स्लाईड्सवरती दिसत असेल. तर यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. खाली दिलेल्या स्टिपमध्ये व्हेन्यूचं लोकेशन दिलेलं आहे, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर आहे. माझे कलिग्स आहे शैलेश सर आणि मी दोघं मिळून हा वर्कशॉप कंडक्ट करतो आहे. तर आवर्जून या वर्कशॉपला तुम्ही हजर राहू शकता आणि आपली उपस्थिती दर्शवून तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं संपूर्ण सविस्तारपणे जाणून घेण्याची तुम्हाला या ठिकाणी संधी मिळेल. तर कृपया सर्वांनी एकदा पुन्हा आवाहन करतो आणि या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला सुचत असलेले चांगले कॉमेंट्स याच्यावरती टाका. याचे उत्तर मी यथोचित देण्याचा प्रयत्न माझ्याकडनं जेवढा होते तेवढा मी करेल. थँक्यू. गुड बाय फॉर द लिस्टिंग.